पण मेरिटमध्ये आल्यानंतर शिक्षकांनी माझ्या वडिलांना सांगितलं की याला तुम्ही कॉलेजला पाठवा, कारण परळीमध्ये सगळी सोय झाली होती, म्हणजे खायची प्यायची राहायची, म्हणजे हॉस्टेल देणार होते ते, जेवण देणार होते, पुस्तकं देणार होते. त्यांनी 20 मुलांची बॅच केली होती आणि मी तर पहिलाच होतो त्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये. मग तिथे गेलो, इंटरव्ह्यू झाला. तर इंटरव्ह्यूला त्याने मला एक पुस्तक वाचायला दिलं. त्याच्यात लिहिलं होतं स्टमक. पण माझे शिक्षक मला स्टमच म्हणून प्रोनाऊन्सिएशन खेडेगावात करायचे. बरोबर. मग मी स्टमच म्हटलं. तर त्या शिक्षकाने मला हाकलून दिलं. ते म्हणे तुला जेव्हा इंग्रजीच येत नाही पुढे कसा शिक. मग मी घरीच निघालो की आता काय माझं शिक्षण होणं शक्य नाही. पण डॉक्टर काळे म्हणून मला भेटले. ते मग शेतकरी आहेस ना? म्हणलं हो. झाडाला पाणी घालतो का? म्हणलं घालतो. म्हणजे 30 रुपये महिन्याला आम्ही देऊ, तू 50 घागरी पाणी घालायचं. आणि मग 2 वर्ष त्या झाडांना मी पाणी घालत होतो. कमावणी शिकाय योजनेत 30 रुपये मिळायचे आणि त्या 30 रुपयात माझं शिक्षण केलं.